नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपल्याला शिकायचं आहे, काय शिकायचं आपल्याला बघा, इंग्रजी शब्दामध्ये सीचा आवाज स कधी करायचा. हा आपल्याला प्रश्न पडतो ना की नेमके सीचा आवाज आपण कधी करतो आणि काही वेळेस आपण स करतो, पण स कधी करायचं ते आपण शिकू. चालेल? तर बघा, एकदम सोपा नियम आहे. सी नंतर जर शब्दामध्ये ई असेल, नंतर सी नंतर शब्दामध्ये आय असेल आणि सी नंतर शब्दामध्ये वाय असेल, तेव्हा आपल्याला सीचा आवाज काय करायचा आहे, कळालं? सी नंतर ई असेल, सी नंतर आय असेल आणि सी नंतर वाय असेल, त्यावेळेस आपल्याला सीचा आवाज स करायचा आहे. समजलं का? तर बघा, सी नंतर ई आहे म्हणून हा शब्द झाला एस. काय झाला? एस. मेस, सेल, राईस, फेस, लाईस. बघा, सी नंतर आय आहे म्हणून सिटी, फेशियल आणि सी नंतर वाय आहे म्हणून फॅन्सी. तर नियम कळाला? सी नंतर ई आलं, सी नंतर आय आलं आणि सी नंतर वाय आलं, तर त्यावेळेस त्या सीचा आवाज आपल्याला स बनवून वाचायचं आहे. एस, मेस, सेल, राईस, फेस, लाईस, सिटी, फेशियल, फॅन्सी. व्हेरी गुड.